मकर राशी 8 ऑगस्ट नंतर ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या या घटना घडणार म्हणजे घडणार. श्री स्वामी समर्थ. मकर राशी, तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही. तुम्ही कमी बोलता पण सगळं पाहता. लोकांना वाटतं तुम्ही फक्त निरीक्षण करता, पण खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात नोंदवून ठेवता आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तुमचं एक पाऊल सगळ्यांचा खेळ बदलून टाकतं. आजपासून तुमच्या आयुष्यात काही अशा घटना सुरू आहेत ज्या अगदी सूक्ष्म पद्धतीने घडतील, पण परिणाम जबरदस्त असतील. हे नुसतं राशी भविष्य नाही, तर हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही अनपेक्षितपणे जवळ येतील, काही सत्य उघड होतील, तर काही भ्रम तुटतील. पण मकर राशी, तुम्ही नेहमी इतरांची चूक दुरुस्त केली, पण आता विश्व तुमच्यासाठी परिस्थिती दुरुस्त करणार आहे. जे थांबलं होतं ते हलणार आहे, जे अडकलं होते ते सुटणार आहे आणि जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून लक्ष देऊ नये का, कारण पुढील प्रत्येक घटना तुमच्या आयुष्याचं चित्र बदलू शकते. पहिली घटना, लपलेलं सत्य उघड होणार. डोळे उघडणारा क्षण. मकर राशी, तुमच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना म्हणजे लपलेलं सत्य उघड होणार. बराच काळ तुमच्या काहीतरी चुकीचे जाणवत होते. एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादी परिस्थिती, एखादा व्यवहार सगळे बरोबर ठीक होत होतं, पण तुमचं मन शांत होतं. तुम्ही साधे नाही, तुम्ही निरीक्षण अचूक असता. आता अशी वेळ येईल की सत्य स्वतःहून उघड होईल आणि एखादी चूक पकडली जाईल. एखादा मेसेज, एखादी माहिती, एखादं वाक्य तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्यावर विश्वास ठेवला पण महत्त्व दिलं, तर ते काहीतरी लपलेलं होतं. सुरुवातीला मन दुखावेल, थोडा राग, थोडी निराशा, थोडा धक्का बसेल. लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या गोष्टीपासून मुक्त करण्यासाठी आहे. मकर राशी एकदा सत्य ओळखलं की मागे वळून पाहत नाही. तुम्ही शांतपणे निर्णय घ्याल. कोणाला काही सिद्ध करायचं नाही. तुम्हाला तुमच्या कृतीतून सर्वांना उत्तर मिळेल. ही घटना तुमचं मन अधिक मजबूत करेल. तुम्हाला लोकांना नव्यानं ओळखायला शिकाल. आपलेही लोके नसतात जाणीव तुम्हाला पुढील यशासाठी तयार करेल. मकर राशी, पहिली घटना म्हणजे डोळे उघडणारा क्षण. आता तुम्ही भावनांपेक्षा रस्त्यावर चालणार आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेला नेणार. दुसरी घटना, अडकलेलं काम, थांबलेली प्रगती आणि अचानक उघडणारा मार्ग. दुसरी घटना तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरणार. बराच काळ तुम्ही एक गोष्टीभोवती अडकून पडला होता. फाईल्स मंजूर होत नव्हती, पैसे अडकले होते, प्रमोशन थांबलं होतं. मंजूर होत नव्हते, पैसे अडकले होते, प्रमोशन थांबलं होतं. व्यवसायात व्यवहार पूर्ण होत नव्हता. एखादा वैयक्तिक काम सतत पुढे ढकलत जात होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, कागदपत्र पुन्हा तपासली, लोकांशी नम्रपणे बोललात, नियम पाळले, तरीही काहीतरी अडथळा येत होता. या सगळ्यांमुळे तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, मी इतका प्रयत्न करतोय तरी का थांबते. पण मकर राशी, तुम्हाला माहीत नाही का, हा विलंब तुमच्यासाठी संरक्षण होतं. चुकीच्या वेळेला गोष्ट पूर्ण झाली असती, कदाचित मोठी अडचण निर्माण होत असती. परिस्थिती वेगाने बदलणार आहे. अचानक योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. एखादा सिनियर अधिकारी, ग्राहक, नातेवाईक, मित्र. एका शब्दाने, एका सहीने, संधीने सगळं पुढं नेईल. तुम्हाला जाणवेल की इतके दिवस थांबलो होतो ते आता झपाट्याने पूर्ण होत आहे. त्या घटनेमुळे तुमच्या मागे हरवलेला आत्मविश्वास परत येईल. तुम्ही पुन्हा उभा राहाल, पण यावेळी अधिक ठामपणे. मी चुकीचा नव्हतो, वेळ चुकीची होती, हे जाणीव तुम्हाला आतून मजबूत करेल. काही मकर राशीसाठी ही घटना आर्थिक सुटकेची असेल. अडकलेले पैसे मिळतील, कर्जफेडीचा मार्ग सापडेल, नवीन उत्पन्नाचा स्तोत्र सुरू होईल. काहींसाठी करिअरमध्ये मोठी प्रगती होईल, बढती, नवीन जबाबदारी किंवा चांगली नोकरी. काहींसाठी वैयक्तिक आयुष्यातील गैरसमज दूर होतील आणि आता पुन्हा मार्गी लागेल. ही घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. संयम कधीच वाया जात नाही. तुम्ही शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिली म्हणून आता यश अधिक स्थिर असेल. मकर राशी, दुसरी घटना म्हणजे थांबलेल्या गोष्टींना गती देणारा क्षण. आता गोष्टी हलणार आहेत, प्रगती सुरू होणार आणि तुम्हाला पुन्हा एकदा सिद्ध करणार आहात. सातत्याने प्रामाणिकपणा शेवटी जिंकतोच. तशी तिसरी घटना, नात्याचा भूकंप, सत्याची चाचणी. तुमचा आत्मसन्मान जागा होणार. मकर राशीसाठी तिसरी घटना साधी नाही, तुमच्या आयुष्यातील नात्यांना हलवून टाकणारे आहे. बराच काळ तुम्ही काही नाती मनापासून जपलीत, समजून घेतलं, चुका दुर्लक्षित केल्या, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या, कारण तुम्हाला तुटणं आवडत नाही, तुम्हाला टिकवून आवडतं. प्रत्येक वेळी टिकवणे योग्यच असतं असं नाही. आता परिस्थिती अशी बनेल की एखादं नातं तुमच्यासमोर आरशासारखं उभं राहील. एखादं वाक्य, एखादी कृती, एखादा प्रसंग. तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही एकटेच प्रयत्न करत होता. समोरची व्यक्ती तुमच्यात शांत स्वभावाचा, तुमच्या संयमाचा फायदा घेत होती. सुरुवातीला तुम्ही काही बोलणार नाही, तुम्ही निरीक्षण कराल, कारण मकर राशी लगेच प्रतिक्रिया देत नाही, ती पुरावे गोळा करते आणि जेव्हा तुम्हाला खात्री पटेल तेव्हा तुम्ही शांतपणे पण कायमचा निर्णय घ्याल. काहींसाठी ही घटना प्रेमसंबंधात मोठा टर्निंग पॉईंट असेल. तुम्ही ठरवाल, हे ना तर माझ्यासाठी आत्मसन्मानापेक्षा मोठं नाही. काहींसाठी मैत्रीत अंतर येईल, काहींसाठी कुटुंबातील एखादा गैरसमज उघड होईल, त्यानंतर स्पष्ट सत्य उघड होईल. सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरे लोक तुमच्यासमोर अधिक ठामपणे उभे राहतील. जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात ते या काळात तुमची साथ देतील. तुम्हाला जाणवेल की हे कमी लोक असले तरी खरं असणं महत्त्वाचं आहे. ही घटना तुमच्यातील आत्मसन्मान जागा करेल. तुम्ही पुरेसं झालं असं म्हणण्यात धैर्य दाखवाल. तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही. भावनिक निर्णय न घेता तर्क आणि अनुभव यांच्या आधारे पाऊल उचलाल. मकर राशी, तिसरी घटना म्हणजे नात्याची शुद्धी. तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमची किंमत ओळखतात.
बाकीचे सगळे उगाच दूर जाईल आणि तुम्ही अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक शांत व्हाल. चौथी घटना करिअरमध्ये मोठी जीभ, मेहनतीची स्फोटक परिणाम. मकर राशी. चौथी घटना तुमच्या कामाशी, करिअरशी आणि प्रतिष्ठेशी थेट जोडलेली आहे. तुम्ही नेहमीच पडद्यामागे काम करणारे, शांतपणे जबाबदार उचलणारे, लोकांना न तुम्हाला नेहमी पडद्यामागे काम करणारे, शांतपणे जबाबदारी उचलणारे आणि चुका न होऊन देणारी व्यक्ती आहात. इतरांना प्रकाश दिसता राहायला आवडतं, पण तुम्ही परिणामांवर लक्ष देता. अनेक वेळा तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्यांनी घेतलं तरीही तुम्ही वाद न घालता पुढचं काम सुरू ठेवलं. आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक एखादी संधी, प्रोजेक्ट, नवीन जबाबदारी, वरिष्ठांकडून विशेष विश्वास तुमच्या वाट्याला येईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल मी तयार आहे का, पण लक्षात ठेवा तुम्ही खूप आधीपासून तयार आहात. फक्त वेळ तुमची नव्हती. ही घटना तुम्हाला तुमच्या कुवतीची जाणीव करून देईल. ऑफिसमध्ये तुमचं मत विचारलं जाईल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि काहींसाठी पगारवाढीचे दार उघडू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा क्लायंट, नवीन करार, अचानक वाढलेली मागणी दिसू शकते. महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे फक्त काम करणारे राहणार नाही, तर तुम्ही निर्णय घेणाऱ्यांच्या रांगेत उभं राहाल. तुमचे विश्लेषण कौशल्य, तपशिलाकडे लक्ष देण्याची सवय आणि प्रामाणिकपणा हे सगळं तुमचं सर्वात मोठं शास्त्र ठरेल. मकर राशी. चौथी घटना म्हणजे मेहनतीचा स्फोटक परिणाम आहे. तयार राहा, कारण तुमचं नवनातं, तुमचं काम पुढे, तुमची ओळख ठळकपणे समोर येणार. पाचवी घटना आर्थिक स्थितीत मोठा बदल येणार. पाचवी घटना आर्थिक स्थितीत मोठा बदल. स्थैर्याचा नवं अध्याय सुरू. मकर राशी. पाचवी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. आर्थिक उलथापालथ आणि त्यानंतर स्थैर्य. बराच काळ तुम्ही पैशांबाबत सतर्क होता. प्रत्येक खर्चाचा हिशोब, प्रत्येक व्यवहाराची खात्री, भविष्यासाठी बचतीची धडपड, हे सगळं तुम्ही प्रामाणिकपणे केलं. पण तरीही काही वेळा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेली आणि अपेक्षित खर्च, कुटुंबाची जबाबदारी, अडकलेले पैसे, कर्जाचा ताण, हे सगळ्यांमुळे मनात असुरक्षितता निर्माण झाली. तुम्ही अनेकदा विचार केला की मी इतकं नियोजन करतो तरी पैशांमध्ये स्थिरता का येत नाही. पण मकर राशी. तुम्ही जे पेरलं होतं ना, त्याला वाढण्यासाठी वेळ लागत होता. आता तो काळ संपत आहे. अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्या दारात येईल. थांबलेलं पेमेंट हातात येईल. जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. पगारवाढ, बोनस, प्रमोशन मिळेल. एखादी गुंतवणूक अपेक्षापेक्षा जास्त परतावा देईल. पण लक्षात ठेवा, हा काळ, ही घटना केवळ पैसा मिळणे नाही, तर ती तुमच्या मानसिक सुरक्षिततेची सुरुवात आहे. इतके दिवस जेव्हा तुम्ही खर्च करताना 10 वेळा विचार करत होता, आता तुम्ही आत्मविश्वास निर्णय घ्याल. काही मकर राशीसाठी घर, जमीन, वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरेल. काहींसाठी कर्जफेडीचा मार्ग मोकळा होईल, तर काहींना कुटुंबासाठी मोठी आर्थिक जबाबदारी पूर्ण करता येईल आणि त्या क्षणी तुम्हाला आतून प्रचंड समाधान मिळेल. या घटनेचा एक आध्यात्मिक पैलूही आहे. तुम्ही पैशाला भीतीने नव्हे, तर शांतपणाने पाहायला शिकाल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.